ठीक आहे. टॉपिक आहे आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. या ठिकाणी 3 क्वेश्चन्स 6 मार्क. याच्यावरच्या मुलांना मॅजॉरिटी जो क्वेश्चन येणार तुमचा पहिला प्रिन्सिपल सोल्युशन्स प्लस जनरल सोल्युशन, याच्यावरचा एक क्वेश्चन असेल. सेकंड क्वेश्चन असेल तुमचा ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री होता आपल्याकडे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हेरॉन्स फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला, याच्यावरचा एक क्वेश्चन असेल. आणि थर्ड असेल इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पण जनरल सोल्युशन येणार. काही शो दॅटचे रिझल्ट होते बा, या टाईपचे क्वेश्चन होते शो दॅटचे काही. ठीक आहे. डोमेन, रेंज या टाईपचं पण विचारलं जातं. साईनचा डोमेन, टॅनची रेंज वगैरे या टाईपमध्ये. तर ठीक आहे. तर हे झालं बेसिक आपलं की आपल्याला किती क्वेश्चन्स विचारले जातात. PYQ सॉल्व्ह करायला गेले तर कंपल्सरी आपल्याला त्या ठिकाणी मुलांना 31 क्वेश्चन तरी तुम्हाला मिनिमम दिसणार आहे. कारण आपल्याला इयरमध्ये किती स्लॉटमध्ये एक्झाम होते? 10 स्लॉट, राईट. मग 10 स्लॉटला प्रत्येक स्लॉटला 3 क्वेश्चन असतात. असे 30 क्वेश्चन तुमचे एका वर्षाचे होतात. हे कधीपासून चालू आहे? 2021 पासून. चल बघा आता त्याच्यामध्ये आता जवळजवळ मेजॉरिटी गोष्टी तुम्हाला माहीत असणार आहेत. थोडं आपण फास्ट ट्रॅक मध्ये हायलाइट करणार आहेत फक्त. बघा मुलांना, प्रिन्सिपल सोल्युशन्स. जनरली प्रिन्सिपल सोल्युशन किती असतात आपल्याला या ठिकाणी? प्रिन्सिपल सोल्युशन हे आपले टोटल 4 असतात. जी पण व्हॅल्यू दिली, जसं साइन थिटा इक्वल टू काय दिला? +1/2 किंवा -1/2. +1/2 साठी 2 व्हॅल्यू असतात आणि -1/2 साठी पण 2 व्हॅल्यू असतात मुलांना. प्रिन्सिपल सोल्युशनचे किती व्हॅल्यू असतात आपले? 4 व्हॅल्यू. पॉझिटिव्ह साठी 2 आणि निगेटिव्ह साठी 2. कारण आपल्याकडे जेवढे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत, टोटल किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत? साइन, कॉस, टॅन 6 आहेत ना. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक रेशो जसं आपण आता या ठिकाणी हे सगळ्यांना माहित आहे, सगळे पॉझिटिव्ह असतात. इथं साइन थिटा आणि कोसेक थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कॉस थिटा, इथं ऑल. मग आता आपल्याला जर साइनचं विचारलं, साइन थिटा इक्वल टू 1/2 दिलाय. याचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. कुठले क्वाड्रंट येणार? फर्स्ट आणि सेकंड. कारण फर्स्ट आणि सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. इथे जर मायनस दिला असतं तर आपण हा थर्ड आणि फोर्थ मधला अँगल काढला असता. त्यासाठी आपण काय घेतो? इथं थिटा घेत असतो. इथं पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा आणि 2π मायनस थिटा यूज केला जातो. तसं बघा ना, साइनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू +1/2 असते. इथं थिटा इक्वल टू येणार π/6. इथे येणार तुमचा पाय मायनस π/6. इथे येणार पाय प्लस π/6, राईट. जर मायनस असेल तर प्लस साठी 2च येतात, मायनस असेल तर थर्ड आणि फोर्थ घ्यायचं आहे. तर अशा टाईप मध्ये तुमचं π/6 आणि 5π/6 आन्सर येणार. क्लिअर आहे? जर मायनस असता तर किती आला असता आपला? 7π/6. इथं बघा ना, आपण या ठिकाणी जर पुट केलं असतं पाय प्लस π/6 तर 7π/6 झाला असता. आणि 2π मायनस π/6 11π/6 निगेटिव्ह साठी. तर प्रिन्सिपल सोल्युशन किती असतात? प्लस साठी 2 आणि मायनस साठी 2 असते व्हॅल्यू. तर जनरल सोल्युशन कधी यूज करायचं आणि प्रिन्सिपल सोल्युशन कधी यूज करायचं? जर आपला अँगल मुलांनो, अँगल हा जर बरं मुलांनो, या ठिकाणी अँगल जर मुलांनो आपला हा 0 आणि 360 याच्यामध्ये असेल तर आपण प्रिन्सिपल सोल्युशन यूज करतो. अँगल जर आपला 360 पेक्षा ग्रेटेस्ट असेल तर आपल्याला जनरल सोल्युशन त्या ठिकाणी यूज करावं लागतं. राईट आहे? 1 रोटेशन पर्यंत जेवढे पण अँगल्स असतात त्याच्यासाठी आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढत असतो. ठीक आहे. आणि जर 1 पेक्षा जास्त रोटेशन असेल, 2 रोटेशन असेल,
किंवा 3 रोटेशनचा अँगल असेल या टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये वगैरे, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी जनरल सोल्युशन यूज करावं लागतं. मोर दॅन 360 अँगल असेल तर जनरल सोल्युशन. तर हे जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व या ठिकाणी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. साइन थीटासाठी इथं आहे, इथून स्टार्ट आहे बघा. जनरल सोल्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो इथून स्टार्ट आहे. साइन थीटा इक्वल टू काय असतो, साइन अल्फा, आणि थीटाची व्हॅल्यू काय घ्यायची, एन पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर एन इन टू अल्फा. कॉस थीटाचा कॉस अल्फा, आणि थीटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. प्लस मायनस हा कॉस मध्येच आहे, बाकी याच्यात नाही. टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा, थीटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा, ही व्हॅल्यू आपल्याला भेटत असते. इथं मुलांना जे जनरल सोल्युशन दिलंय, जर आपल्याला साइन थीटा इक्वल टू 0 घेतला, म्हणजे मला सांगा थीटाची व्हॅल्यू किती येणार इथं, 0. आणि थीटा जर 0 झाला, ठीक आहे, इन शॉर्ट मध्ये साइन थीटा इक्वल टू साइन काय बनणार, हा अल्फा असतं ना, साइन अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू इथं किती येणार तुमची, पण इथं साइन अल्फा जर केलं आपण, तर साइन ऑफ 0 बनते हे, ठीक आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 0 येते. याच्यामध्ये अल्फा 0 झाला, हा पूर्ण 0 झाला. अल्फा 0 झाला तर हा पण पूर्ण 0 झाला. अल्फा 0 झाला तर हा पण 0 झाला. म्हणजे तेच फॉर्म्युले आहेत, बट काय केलं त्या ठिकाणी, अल्फाची व्हॅल्यू 0 घेऊन आपल्याला फॉर्म्युला बनवलाय त्यांनी, ठीक आहे. बाकी काहीच नाही, आपल्याला फक्त 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि स्क्वेअरसाठी एकच आहे, एन पाय प्लस अल्फा. एन पाय प्लस काय तो आपल्याकडे अल्फा येते व्हॅल्यू, या टाईपचा, या टाईपमध्ये एन पाय प्लस मायनस अल्फा. आणि टॅन साठी एन पाय प्लस अल्फा. टॅन आणि स्क्वेअर तर सेमच आहे, फक्त टॅन मध्ये प्लस आहे, आणि साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर मध्ये प्लस मायनस आहे. चला सांगा बरं एकदा, हे महत्वाचे आहेत आपल्याला लक्षात राहणं. पहिला घेऊ आपण साइन थीटा. बघा सांगायचं सगळ्यांनी, सॉरी, बस साइन थीटा इक्वल टू साइन ऑफ अल्फा. आणि तर थीटाची व्हॅल्यू किती असते रे, थीटाची व्हॅल्यू असते आपली थीटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर एन इन टू अल्फा. त्याच्यानंतर सांगा कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा. थीटा इक्वल टू घ्यायचं 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्याच्यानंतर आहे टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. इथं थीटा इक्वल टू घ्यायचा एन पाय प्लस अल्फा. पुढे आहे साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. आणि टॅन स्क्वेअर इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. ह्या तिन्हीसाठी काय, थीटा इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला, एन पाय प्लस मायनस अल्फा, एन पाय प्लस मायनस अल्फा. तर अशा टाईपमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचे एवढ्या व्हॅल्यू. आणि याच्यावरच आपलं काय मेजॉरिटी प्रिन्सिपल जनरल सोल्युशन आहे. प्रिन्सिपल सोल्युशनला याची तर गरजच नाहीये, पण जनरल सोल्युशनचे क्वेश्चन याच्यावरती असणार. चला पुढे जाऊत मुलांनो. हा पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय ऍडिशनल पण दिलेत त्यांनी, दॅट इज ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा इक्वल टू सी असेल. या केसमध्ये थीटाची व्हॅल्यू 2n पाय प्लस अल्फा प्लस मायनस बीटा ही दिलेली. आणि इथं कॉस अल्फा जर घेतला तर ए डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. साइन अल्फा साठी बी डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि कॉस गॅम बीटा साठी काय करायचं आपल्याला, सी डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर ही व्हॅल्यू दिलेली. पेअर एबीसी कसं आहे तुमचं, नॉन झिरो आहे, आणि एबीसी बिलॉंग्स टू रिअल नंबर. जसं हे कशाचं इक्वेशन आहे मुलांना, इक्वेशन ऑफ नॉर्मल असतं बघा. कुणाला आठवत असेल तर बघा, या टाईपमध्ये स्ट्रेट लाईन मध्ये याची व्हॅल्यू असते. इथं होतं एक्स कॉस थीटा प्लस वाय साइन थीटा, ठीक आहे, इक्वल टू पी. अशा टाईपमध्ये एक्स मध्ये ए दिलं इथं, वाय मध्ये बी दिलेलं आहे या ठिकाणी, राईट. आणि त्यालाच काय केलं त्यांनी बघा,
एक ट्रायंगल बनवू इथं आपण, तुम्हाला अजून क्लॅरिटी भेटेल थोडी. एक ट्रायंगल जर बनवलं मी असा, या ट्रायंगल्स मध्ये मुलांना हे काय घेतलं आपण आता बघा, सॉरी ही घेतली व्हॅल्यू, रूट ऑफ काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हायपोटेनस, आणि हे बी. हे तुम्हाला सांगा बरं, कॉस थिटा किती आला? कॉस थिटा इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. थिटाच्या जागेवर अल्फा घेतले, कॉस अल्फाची व्हॅल्यू भेटली. साइन अल्फा इथंच काय येणार, बी डिवाइड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. समजते का? ट्रायंगल मध्ये हा काय भेटलं तुम्हाला, कॉस अल्फा, हा साइन अल्फा. मग आता कॉस बीटा घ्यायचा असेल, कॉस बीटासाठी समजा इकडचं घेतलं त्यांनी बीटा वगैरे, ठीक आहे. आणि बीटासाठी मला वाटतं तो सेपरेट दिलाय, ट्रायंगल मध्ये बनणार नाही तो, कारण त्याच्यामध्ये सी साइड येणार नाही आपल्याला. ठीक आहे, सी साइड आपल्याला तीनच साइड असतात ना राईट अँगल ट्रायंगल मध्ये. ठीक आहे, हा तुमचा सेपरेट आहे. सेपरेट त्यांनी या टाइप मध्ये बीटा घेतलं, ही साइड सी घेतली असेल, हायपोटेनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर अशा टाइप मध्ये. तर पुढचं बघू म्हणून, ऍटलिस्ट हे लक्षात ठेवा साइन आणि कॉस अल्फा कसं बनलं. तर पुढे जाऊ दादा, या ठिकाणी बघा रिलेशन्स बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट. हे आधीच्या टॉपिक मध्ये पण शिकवलंय मी, आता सांगतोय. रिलेशन बिटवीन कार्टेशियन आणि पोलर, आर इक्वल टू काय असतं, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये घेतलं होतं आपण. आणि थिटा इक्वल टू काय होता, टॅन थिटा इक्वल टू वाय बाय एक्स. म्हणजे आपल्याला एक्स वाय दिला असेल, आर थिटा काढायचं असेल तर हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. आणि समजा क्वेश्चन मध्ये जर आपल्याला काय केलंय, आर थिटा दिलाय, एक्स वाय काढायचं असेल तर हा फॉर्म्युला इथलचा यूज करायचा अशा टाइप मध्ये. क्लिअर आहे? आर थिटा दिलाय, एक्स वाय काढायचं असेल हे ब्ल्यू लाईनचं करा. आणि जर आपल्याला एक्स वाय दिलाय आणि आर थिटा आणि आर काढायचं असेल तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं. त्याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट काय, थिटाची व्हॅल्यू ही 0 आणि 2 पायच्या मध्ये आली पाहिजे. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा इज लेस दॅन 2 पाय. साइन रूल सगळ्यांना लक्षात आहे, ए बाय साइन ए, बी बाय साइन बी, सी बाय साइन सी इक्वल टू 2 आर होतं आपल्याकडे, आठवतंय का या टाइप मध्ये. त्याच्यानंतर कोसाइन रूल मध्ये, कोसाइन रूल कसा होता मुलांना या ठिकाणी बघा, विचार करा, आठवतंय का. ए स्क्वेअर इक्वल टू काय असायचं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ऑफ ए. ठीक आहे, इथे असेल तर डायरेक्ट अँगल मध्ये ए घ्यायचं होतं आपण. तसंच बी स्क्वेअर इक्वल टू काय येणार मग, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस ऑफ बी. मग नंतर इथून आपण कॉस ए कॉस बी कॉस सी चे फॉर्म्युले बनवलेत त्यांनी. प्रोजेक्शन रूल कसा असायचा, ए बाहेर असेल तर इकडे कुठंच ए नकोय, इथं बी कॉस सी प्लस सी कॉस बी. इथं जर मुलांना बी असेल तर सी कॉस बी प्लस बी कॉस सी असं घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी. प्रोजेक्शन रूल झाला. त्याच्यानंतर आता बघा हाफ अँगल फॉर्म्युला बघा, साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला एस मायनस बी एस मायनस सी डिवाइड बाय बी सी. साइन बी बाय 2 चा किती येत आहे, एस मायनस सी डिवाइड बाय ए सी येणार. इथं लक्षात कसं ठेवायचं, इथं जर बी सी असेल तिथं पण बी सी घ्यायचा. जिथं जर अँगल ए असेल तर मध्ये कुठेच ए घ्यायचं नाही आपल्याला. साइन मध्ये तिथं जर बी असेल तर मध्ये कुठंच बी नसणार आहे. इथं जर अँगल सी असेल तर मध्ये कुठंच सी नसणार आहे. कॉस साठी कसं लक्षात ठेवणार आपण, कॉस साठी लक्षात ठेवत असताना इथं जर मुलांना ए असेल तर आपल्याला मध्ये एस मायनस ए घ्यायचा आणि बाकीच्या दोन साईड खाली आले पाहिजेत. म्हणजे एस मायनस ए डिवाइड बाय बी सी आलं पाहिजे. जसं इथं आता कॉस ऑफ सी बाय 2 घेतो, मग काय करायचं, एस मायनस सी घ्यायचं आणि इकडे घ्यायचं ए बी. सोपं आहे ना. सी अँगल असेल तर सी एस मायनस सी मध्ये आला पाहिजे, राईट. आणि खाली काय आलं पाहिजे, ए बी आला पाहिजे दुसऱ्या साईड दोन. चला पुढचं बघा आता, टॅनचं कसं लक्षात ठेवायचं. आता टॅनचं लक्षात ठेवत असताना मुलांना काय प्रोसेस करायची बघा, ए आहे ना इथं, मग हा एस मायनस ए इथं घ्यायचा आणि बाकीच्या दोन साईड वर. म्हणजे बघा आता आपल्याला इथं जर टॅन काय करायचं आपल्याला, आता टॅन घेऊत आपण, व टॅन सी बाय 2 घेऊ. लक्षात कसं ठेवणार तुम्ही, खाली किती आला पाहिजे,
एस एस मायनस सी, एस मायनस बी, एस मायनस सी, अशा टाईपमध्ये. राईट, अँगल सी इथं खाली आला पाहिजे, कॉस मध्ये वर आला पाहिजे, अशा टाईपमध्ये. तर एरिया ऑफ ट्रायंगल बघा, 1/2 AB साइन सी, बेस इंटू हाईट दिलंय हे, ये अशा टाईपमध्ये. ट्रायंगल एबीसी मध्ये AB साइन सी. आता या केसमध्ये कसं करायचं बघा, ही साईड समजा बी साईड घेऊ, साईड ए, एकच मिनिट. बस सोपं कसं लक्षात ठेवू, अँगल बी च्या समोर साईड बी, अँगल सी च्या समोर साईड सी, आणि अँगल ए च्या समोर साईड ए. आता याच्यामध्ये आपल्याला हाईट काढायची. क्लिअर आहे? हाईट फाइंड आउट करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करायचं. बघा रे मुलांना, काय करणार मी, इथून घेणार बघा सी घेणार, साइन सी ची व्हॅल्यू सांगा बरं. साइन ऑफ सी इक्वल टू, हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर साइन सी काय असतो, ऑपोजिट साईड अपॉन काय येतंय, ऑपोजिट साईड इकडची घ्यायची मुलांना, या साईडची बी वाली. ऑपोजिट साईड ह्या राईट अँगलच्या समोर साईड काय असतो, हायपोटेनस असतो ना, आणि अपोजिट साईड आपल्याला माहित नाही, अपोजिट साईड आपल्याला काढायची, तीच काढायची. त्याला नाव दिलं एडी, नाव दिलं एडी, इथं डी घेतला. मग एडी डिवाइड बाय काय येणार, बी येणार, एडी डिवाइड बाय बी. मग इथून एडी ची व्हॅल्यू किती आली, एडी इक्वल टू बी साइन ऑफ सी. ती आपली हाईट बनली. आणि बेस किती रे आपला, बेस आहे बीसी, त्याची व्हॅल्यू आहे. मग आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2, बेस किती आपला ए, आणि हाईट किती एडी, आणि एडी ची व्हॅल्यू किती आली, बी साइन ऑफ सी, अशा टाईपमध्ये, बी साइन ऑफ सी. तर हे आपलं फॉर्म्युला त्या ठिकाणी बनतं मुलांना. चला हेरॉन्स फॉर्म्युला सांगा. हेरॉन्स फॉर्म्युला किती येतोय आपला, रूट मध्ये एस, एस मायनस एस मायनस बी, एस मायनस सी. इथं लक्षात ठेवा बरं का, एस ची व्हॅल्यू कशी असते, डिवाइड बाय 2 असतं, 3 नसतं. नापियर अॅनालॉजी बघा, याच्यामध्ये ए मायनस बी डिवाइड बाय 2, टॅन ऑफ ए मायनस बी डिवाइड बाय 2 असेल, इथं पण ए मायनस बी घ्यायचं, ए प्लस बी, आणि जी साईड राहिली ती अँगल मध्ये घ्यायची. म्हणजे बघा ना, आपल्याला इथे जाता टॅन ऑफ बी मायनस सी डिवाइड बाय 2 काढायचं. सगळ्यात आधी काय करणार आपण, बी मायनस सी लिहिणार, बी प्लस सी लिहायचं, आणि कॉट ऑफ काय करायचं, ए बाय 2. जी साईड नाहीये ती पुढे घ्यायची मुलांना. अशा टाईपमध्ये तुमचं टॅन चाललं. चला पुढचं, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, y इक्वल टू साइन एक्स असेल तर x इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स. इथपर्यंत जेवढं झालं त्याला एकदा रिकॅप करायचं सगळ्यांनी. आता बघा, आता कोणीही म्यूट करायचं नाही वगैरे किंवा जायचं नाही, ठीक आहे? लक्षात आलंय का? आता हेच सगळं आपल्याला रिकॅप करायचं, म्हणजे लक्षात राहील तुमच्या, बाकी काय नाही. चला पहिला पॉइंट आपण कुठला घेतला होता, प्रिन्सिपल सोल्युशनचा. थोडं फास्ट ट्रॅकवर घेऊत आपण, ठीक आहे, जेणेकरून एक 5 मिनिटामध्ये रिव्हिजन होऊन जाईल आपलं. पहिला पॉइंट मुलांनो या ठिकाणी, फर्स्ट पॉइंट दिसतंय सर्वांना? पहिला पॉइंट आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये 4 क्वाड्रंट असतात. इथं थीटा, पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा, आणि 2 पाय मायनस थीटा प्रमाणे आपण काय करणार, अँगल घेणार. पॉझिटिव्ह असेल, साइन असेल तर पहिल्या दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं, कॉस असेल तर फर्स्ट आणि फोर्थ मध्ये, टॅन असेल तर फर्स्ट आणि थर्ड मध्ये. त्याप्रमाणे आपण याच्या व्हॅल्यू काढायच्या. इथं रेंज लक्षात ठेवायची, थीटा हा कधी पण 0 पेक्षा ग्रेटेस्ट आहे आणि लेस दॅन 2 पाय असणार आहे. त्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन साठी किती सोल्युशन असतात, 4. प्लस साठी 2 येतात आणि मायनस साठी 2 असतात.
जर थीटा आपला 2π पेक्षा मोठा असेल तर आपल्याकडे असतं जनरल सोल्युशन. बरोबर आहे. जनरल सोल्युशन मध्ये पहिला फॉर्म्युला सांगायचा तुम्ही. आता बघायचं नाही, आता रफ रफ सांगून टाकायचं जेवढं आठवते तेवढं. ठीक आहे. साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. थीटाची व्हॅल्यू काय घ्यायची? एन पाय काय असतं मुलांना? प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. सांगा कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा. थीटा इक्वल टू किती येणार मग? एन पाय 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्याच्यानंतर टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. थीटाची व्हॅल्यू काय येते मग? एन पाय प्लस अल्फा येते. आणि स्क्वेअर जर असेल तर या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा घेऊ. बाकीचं पण सेम आहे. साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल तर थीटाची व्हॅल्यू काय घ्यायची? एन पाय प्लस मायनस अल्फा. तर हे आपलं काय झालं मुलांना? प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले झाले आपले. जनरल सोल्युशनचे हे फॉर्म्युले झाले मुलांना. त्याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट होता आपला तो होता रिलेशन्स बिटवीन कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट. रिलेशन्स बिटवीन कार्टेशियन मीन्स XY अँड पोलर मीन्स इन ब्रॅकेट R थीटा. मग ह्याच्यामध्ये XY जर गिवन असेल तर R इक्वल टू कसं फाइंड आउट करायचं? रूट ऑफ x² प्लस y². थीटा इक्वल टू काय करायचं? टॅन इनवर्स ऑफ y/x. आणि समजा आता R आणि थीटा गिवन आहे तर आपल्याला एक x कसा काढायचा? R कॉस थीटा. आणि y कसा काढायचा? R साइन थीटा. क्लिअर आहे सगळ्यांना? रिलेशन्स बिटवीन. पुढे आहे साइन रूल. साइन रूल मध्ये a डिवाइड बाय साइन a, b डिवाइड बाय साइन b आणि c डिवाइड बाय साइन c. पुढे असतो कोसाइन रूल. कोसाइन रूल मध्ये a चा स्क्वेअर इक्वल टू b² प्लस c² मायनस 2bc इंटू कॉस ऑफ काय करायचं? a करायचं. तसंच b² इक्वल टू किती येणार? बोला तुम्ही पटपट, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील. a² प्लस c² मायनस 2ac आणि कॉस ऑफ किती आला? b. c² सांगा मग. c² इक्वल टू a चा स्क्वेअर प्लस b² मायनस 2ab. हेच पुढे घ्यायचं 2ab आणि कॉस ऑफ काय घेतलं आपण? a घेतलं. हे झालं तुमचं कोसाइन. इथूनच तुम्हाला जर कॉस ए काढायचं असेल, अँगल जर काढायचं असेल, कॉस ए ची व्हॅल्यू कशी असते सांगा? कॉस ए ची व्हॅल्यू येणार दॅट इज b² प्लस c² मायनस कॉस ए काय भेटणार आपल्याला? मायनस a चा स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. राईट. तसंच आता कॉस बी कसं काढणार तुम्ही बघा. कॉस बी जर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? या ठिकाणी b² ला इकडे घ्यावं लागेल. a² प्लस c² तसंच मायनस b² येते डिवाइड बाय 2ac आणि कॉस सी ची व्हॅल्यू किती आली? दॅट इज c असल्यामुळं b² प्लस a² घ्यायचा इथं आणि मायनस जो पण अँगल आहे तो इथं c चा स्क्वेअर डिवाइड बाय 2ab येणार. अशा टाईपमध्ये कोसाइन रूल, साइन रूल झाला. प्रोजेक्शन रूल बघा. प्रोजेक्शन रूल मध्ये काय लक्षात ठेवायचंय? ठीक आहे. प्रोजेक्शन रूल मध्ये मुलांना ट्रायंगल ABC याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं? ए जर घेतला तर किती साईड असतात? 3 असतात ना. इथे घ्यायचं बी, तिसरी साईड कॉस सी घ्यायचा अँगल. म्हणजे इथं सी घ्यायचं, कॉस बी घ्यायचं. म्हणजे इकडे याला तिकडे कुठंच ए नाही आला पाहिजे. आता इकडे बी घेतलाय, ए कॉस सी घेणार प्लस सी कॉस ऑफ ए. अँगल कॅपिटल काढायचं. इथं जर सी असेल तिथे घ्यायचं ए कॉस बी प्लस बी कॉस ए. या टाईपमध्ये हे झालं तुमचा प्रोजेक्शन रूल पण झालं. प्रोजेक्शन झाल्यावर आपण काय घेतलं होतं? हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. हाफ अँगल मध्ये पहिला घ्यायचा आहे साइन ऑफ a/2. मी सांगितलं होतं बाहेर जे असेल तर मध्ये कुठंच ए घ्यायचं नाही. एस मायनस बी घ्यायचं, एस मायनस सी डिवाइड बाय बरं, डिवाइड बाय काय करायचं? या साईड घ्यायची, BC घ्यायची. ठीक आहे. समजा आता अजून एक घेऊ, तिथं 3 असतात पण अजून एक घेऊ. साइन ऑफ b/2 घेऊ. याला पण सेम एस मायनस ए घ्यायचा, एस मायनस सी. का बरं? बाहेर बी घेतला ना, खाली पण काय येणार आहे? AC येणार.
तसंच आता कॉस साठी हाफ अँगल कॉस ऑफ a/2 असेल, इथं लक्षात ठेवायचं, इथं काय आला पाहिजे एस एस मायनस ए, जो पण अँगल आहे तो घ्यायचा आणि जो नाही आहे तो खाली घ्यायचा. इथं कॉस ऑफ b/2 जो असेल, वर काय घेणार तुम्ही एस एस मायनस बी आणि खाली काय करायचं ए बी घ्यायचं. तसंच तुम्ही c/2 ला करू शकता. टॅनचं बघा आता, टॅन ऑफ a/2 असेल तर काय रूल आहे आपल्याकडे टॅन साठी, जो अँगल आहे तो कुठे घ्यायचा, इथे घ्यायचा एस एस मायनस ए आणि वर कोण घ्यायचं, तो अँगल वाली व्हॅल्यू मध्ये ये ना, ए सोडून एस मायनस बी एस मायनस सी झालं. टॅन b/2 बा टॅन b/2 ला कसं केलं आपण या ठिकाणी, आता बघा इथं काय घ्यायचं एस मायनस ए एस मायनस सी आणि खाली एस इन ब्रॅकेट एस मायनस बी झालं. हाफ अँगल फॉर्म्युला झाले. आता हॅरॉन्स फॉर्म्युला एस इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं रे मुलांना, रूट ऑफ एस एस मायनस ए एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. या टाईपमध्ये आपल्याला हेरॉन्स फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करायचं. क्लिअर इथपर्यंत? हा मगाचा एक होता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे असा ट्रायंगल दिलेला असतो आपल्याला, त्याच्यामध्ये ए साइड त्याच्या समोर साइड ए घ्यायचा, तिथे बी अँगल आहे त्याच्या समोर साइड बी, सी अँगल त्याच्या समोर साइड सी. बेसिक फॉर्म्युला आपल्याला 1/2 बेस इंटू हाईट वापरायचं. बट इथं हाईट माहित नाही, हाईट क्रिएट केली आपण या ठिकाणी, परपेंडिक्युलर टाकला राईट, इथं अँगल सी झाला. इथून आपण काय करायचं, साइन ऑफ सी घ्यायचा, या ठिकाणी घ्यायचं आपल्याला साइन सी. साइन ऑफ सी इक्वल टू ऑपोजिट साइड एडी, डी नाव दिलेला, एडी डिवाइड बाय किती आला हायपोटेनस एसी, हायपोटेनस एसी म्हणजे एडी ला एडी ॲज इट इज, बट एसी ची व्हॅल्यू बी आहे. मग इथं काय होणार तुमचं, एडी ची व्हॅल्यू काढली तुम्ही, काय येणार बी साइन ऑफ सी. मग इथं एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय झाला, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 बेस किती आपला बी सी आणि हाईट किती आली एडी. आता आपल्याला 1/2 बेसची व्हॅल्यू किती दिली, ए दिली ना, आणि हाईट किती आलाय बी साइन ऑफ सी. तर अशा टाईप मध्ये तुम्हाला एरिया भेटून जाईल. समजा तुम्ही तिकडचा राईट अँगल घेतला आणि इथं साइन बी घेतला, साइन बी इक्वल टू किती येणार मग एडी डिवाइड बाय सी येणार. मग इथून एडीची व्हॅल्यू किती येते, इथून एडीची व्हॅल्यू आली सी साइन ऑफ बी, सी साइन ऑफ बी आली व्हॅल्यू. मग इथं पाहिजे आपलं राईट एरिया ऑफ ट्रायंगल वापरला तर 1/2 बेस तर आपला ए आणि हाईट एडी मध्ये सी साइन ऑफ बी, या टाईप मध्ये सी साइन ऑफ बी. तर क्लिअर आहे. हे कसं घ्यायचं, हाईट कशी घ्यायची बघा, हे सोपं आहे. तुम्ही इथली साईड घेतलं तर इथलचा अँगल घ्यायचा आणि इकडची साईड घेतली तर इथला अँगल. लक्षात आलं का, अशा टाईप मध्ये. समजा इकडे अजून एखादा परपेंडिक्युलर टाकला तुम्ही या ठिकाणी, मग इथं जर तुम्ही अँगल ए घेतला तर साईड कुठली येणार तुमची सी येणार, या ठिकाणी सी आणि ए. त्याप्रमाणे आपल्याला ते चेंजेस करायचे, क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे बघू आपण. त्याच्यानंतर पुढचं बघा मुलांना होता नेक्स्ट नॅपियर अॅनालॉजी. बघा नॅपियर मध्ये काय करायचं असतं, जर टॅन ए मायनस बी डिवाइड बाय 2 दिला असेल, इथं ए मायनस बी साईड मध्ये घ्यायचा डिवाइड बाय ए प्लस बी आणि इकडे क्वाड घ्यायचा, जो पण कोण नाही याच्यामध्ये सी नाही ना, क्वाड c/2 करायचं या टाईप मध्ये. बरं टॅन ऑफ इथं जर मी घेतला आता बी मायनस सी घेतला डिवाइड बाय 2, तर इथं तुम्ही बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी घ्यायचा आणि कॉट ऑफ ए डिवाइड बाय 2 करायचं त्या टाईप मध्ये. तर इथपर्यंत आपण बघितलंय मुलांनो आणि रिवाइज पण करून घेतलंय. ठीक आहे, हे रिवाइज करतो म्हणजे टाइमपास नाहीत करत, हे लक्षात घ्या बरं का तुम्ही. बऱ्याच जणांना फक्त एमसीक्यू एमसीक्यू हे तर आलं पाहिजे आधी. चला हा झाल्यानंतर आता इनवर्स वाला बाकी छोटा पार्ट. बघा रे आता सगळं झालं आपलं रिवाइज करून.
ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये बघा हे महत्वाचं, हा चार्ट तुम्हाला थोडं एक 2-4 वेळेस वाचा म्हणजे लक्षात राहील, डोमेन रेंज वगैरे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा साइन वाय ची व्हॅल्यू जर एक्स घेतली तर वाय इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स बनत असतो. साइन इनवर्स ऑफ एक्सचा जो डोमेन असतो, डोमेन कशाला म्हणायचं आणि रेंज कशाला म्हणायचं हे पण बघा. डोमेन मध्ये इनपुट असतं आणि हे आपलं आउटपुट असतं. हे इनवर्स आहे बरं का, इनवर्स ट्रिग्नॉमेट्री मध्ये फरक समजतो का? फक्त ट्रिग्नॉमेट्रीच असतं ना, या केसमध्ये डोमेन मध्ये इनपुट घेतलं असतं. मग आपण इनपुट काय घेत होतो, आपण हे घेत होतो तिकडचा पार्ट. ठीक आहे, -π/2 टू +π/2 आणि तिथं रेंज मध्ये आउटपुट काय भेटायचं -1 आणि +1च्या मध्ये. आउटपुट काय भेटत होतं आपल्याला -1 आणि +1 कशामध्ये, ट्रिग्नॉमेट्री मध्ये. ठीक आहे, तर आपण आता खालचं काय बघतोय, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, डोमेन अँड रेंज ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. म्हणजे इथं उलट होतं, इथं जी रेंज असते ना ट्रिग्नॉमेट्री मध्ये ते बनतो तुमचा डोमेन, आणि जो डोमेन असतो ना ट्रिग्नॉमेट्री मध्ये तो बनतो तुमचा रेंज बनतो. क्लिअर आहे, तर लक्ष द्यायचं कसं करायचंय, सोपं आहे मुलांना. तर बघा पहिलं फर्स्ट काय घेतलं आपण सायन्ससाठी, इनपुट काय घेऊ शकता तुम्ही 1, -1 किंवा +1 त्यामधली व्हॅल्यू. आणि हे कुणासाठी, कॉस्ट साठी पण सेम आहे, हे थोडं हायलाइट करतो मी. हे सगळी जी व्हॅल्यू आहे ना याच्यापैकी ही जी व्हॅल्यू आहे आपली डोमेनवाली व्हॅल्यू दोघांची सेम आहे. आता रेंज वेगवेगळी, रेंज कुणाची साईनची कशी -90 टू +90च्या मध्ये, पण कॉस्टची कशी मुलांना, कॉस्ट इनवर्सची 0 टू π मध्ये. याला तुम्ही शॉर्ट मध्ये असं पण लिहू शकता 0 टू π अशा टाईप मध्ये. याला पण लिहू शकता तुम्ही -π/2 टू +π/2. कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला हे पण दिसू शकतं मुलांना. त्याच्यानंतर अजून बघा आता टॅन आणि कॉटचं बघा. आता टॅन आणि कॉटसाठी काय असतं, इनफायनाईट, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. बट याच्यामध्ये फरक येतो, हा साइन सारखा असतो ना हा कॉस सारखा असतो. साइनचा जसा तुमचा रेंज होता तोच रेंज कुणाचा आहे तिथं, टॅनचा आहे. साइन सारखा टॅनचा आहे आणि कॉस सारखा कुणाचा आहे या ठिकाणी, कॉसची जी पण रेंज होती बघ, कॉसची रेंज कशी होती 0 टू π, तर कॉटची पण काय येते 0 टू π येते. पण ह्याच्यामध्ये ऑर इक्वल टू राहत नाही दोघांमध्ये पण, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं जो ब्रॅकेट बनणार आपला तो राऊंड ब्रॅकेट बनतो, -π/2 टू +π/2. इथं पण राऊंड 0 टू π. दोन फरक समजला का? इथं बघा स्क्वेअर ब्रॅकेट बनवलेत, पण इथं कसे बनतात, राऊंड ब्रॅकेट बनते. राऊंड ब्रॅकेटचं मिनिंग एक्स्ट्रीम पॉईंट नसतं, म्हणजे π/2 पेक्षा छोटा आणि -π/2 पेक्षा मोठा. त्याच्यानंतर आता सेक आणि कोसेक बाकी. तर सेक साठी लक्षात ठेवा एक्सची व्हॅल्यू -1 किंवा त्याच्यापेक्षा छोटी पाहिजे आणि +1 किंवा त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे. 0.5 नको आहे, 0 नको आहे आपल्याला. ठीक आहे, सेकचं पण सेमच आहे, लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू -1, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1. आणि यांची रेंज कशी असते, याची रेंज आहे मुलांनो कोसेक मध्ये साइन सारखी आहे आणि या ठिकाणी सेक म्हणजे काय तुमची कॉस सारखीच आहे. याचं पण काय बनतं तुमचं या ठिकाणी -π/2 टू +π/2 आणि इथे 0 टू π. चला हे डिस्कस करू आता. बघा रे, सोपं आहे, काय अवघड नाही, तुम्ही फक्त लक्ष द्या. इथं डोमेन घेतोय, इथं रेंज घेतोय. तर डोमेन काय असतो आपला, येस मुलांनो, -1 टू +1. -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू +1. राईट, हे साइन थीटा साठी. मग इथं रेंज काय येणार तुमची, रेंज येणार -π/2 टू +π/2. त्याच्यानंतर बघा कॉस थिटाचं डोमेन काय घ्यायचं, -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू या ठिकाणी +1. आणि रेंज मध्ये फरक येतो, 0 टू कसा असतो हा π असतो, 0 टू π. त्याच्यानंतर आहे मुलांनो कोसेक. कोसेक हे इनवर्स आहे या टाइप मध्ये, इनवर्स आहे कोसेक इनवर्स ऑफ थीटा या टाइप मध्ये. चला मुलांना सांगा कोसेक साठी याची डोमेन कुणासारखं आहे, डोमेन हे मुलांनो एक्स ची व्हॅल्यू बघा रे, एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू -1 आणि एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1 राहते. हे y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ थीटा घ्या, एक्स घ्या.
इथं एक्स घेतलं तर बेटर राहील, कारण आपण एक्सचे व्हॅल्यूज घेतो, राईट. इथं एक्स येणार सगळीकडे, एक्स 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 एक्स. ठीक आहे. याची पण कशी असते, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू -1, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू +1, राईट. मग आता याचं बघा, याची रेंज असते, रेंज कुणासारखी, ह्याची रेंज आहे साईन सारखी, -π/2 टू +π/2, आणि इकडं 0 टू काय आहे, पाय, सेकचं कोससाठी. आता राहिलं आपल्याकडे टॅन. चला टॅन साठी बघा, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. याची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, -∞ इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन +∞, राईट. आणि ह्यांची जी रेंज असते टॅन साठी साईन सारखी असते, पण कशामध्ये, राऊंड ब्रॅकेटमध्ये, राईट. आणि इथंच y इक्वल टू काय, कॉट इनवर्स ऑफ एक्स साठी -∞ टू +∞, आणि इथं काय असतो 0 टू, राऊंड ब्रॅकेटमध्ये 0 टू पाय. झाला आन्सर. हे क्लिअर आहे चार्ट सगळा. असंच लक्षात ठेवायचं मुलं, फुल फोकस ठेवा, सगळं लक्षात राहील, काही टेन्शन घेऊ नका, कुठेही गडबड करत नाही मी. क्लिअर आहे सगळ्यांना. तर आता काही फॉर्म्युले आहेत जे की तुम्हाला माहित आहेत मुलांनो. बघा, साईन इनवर्स साईन कॅन्सल होऊन थिटा राहत असतं, किंवा साईन बाहेर असेल साईन इनवर्स मध्ये असेल तरी ही व्हॅल्यू हीच राहते. त्याच्यानंतर थिटा असेल तर हे रेंजच्या फॉर्मॅटमध्ये जाणार, एक्स असेल तर मग डोमेनच्या फॉर्ममध्ये जाणार. बाकी सगळं सेमच, आताच लिहिलंय त्यांनी, डोमेन रेंज. क्लिअर आहे. एक्स असेल तर आपल्याला काय घ्यायचं, डोमेनवाला पार्ट, थिटा असेल तर काय घ्यायचं, रेंजवाला पार्ट. प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री. साइन इनवर्स 1/x इक्वल टू काय घ्यायचा, कॉस इनवर्स ऑफ एक्स. कॉस इनवर्स 1/x ला सेक इनवर्स ऑफ एक्स. 1/x ऑफ टॅन इनवर्स असेल तर कॉट इनवर्स ऑफ एक्स येणार खाली. बाकी अँगल आहे निगेटिव्ह साठी, इथं पॉझिटिव्ह कोण आहे बघा फक्त, हा ह्याच्यात 2 लक्षात ठेवायचे, हे सॉरी 2च व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. पहिली व्हॅल्यू लक्षात ठेवायची कॉस वाली आणि सेक वाली, कॉट पण आहे, 3 व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आपले. बाकीचं बघा, बाकीचं कसं आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स, कोसेक इनवर्स ऑफ एक्स मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. बट कॉस साठी बघा, कॉस ऑफ -x असेल, कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर पाय मायनस घ्यायचा, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. सेक इनवर्स ऑफ -x असेल तर पाय मायनस घ्यायचं. इथं मिस्टेक करतात बरं का, हे खूप IMP पॉईंट आहे, इथं मुलं मिस्टेक 100% करतात. मुलांना एवढंच लक्षात असतं, कॉस ऑफ -θ हा प्लस कॉस थिटा असतो, आणि साइन ऑफ -θ हा कसा असतो, मायनस साइन थिटा. मग हेच लॉजिक इकडे लावतात, असं नाही करायचं. इथं एक तर कॉस इनवर्स ऑफ जर -x असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स घ्यायचं. बट साइन इनवर्स ऑफ -x असेल, मायनस ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स घ्यायचं. म्हणजे मायनस तर कंपल्सरी असणार आहे, पण कॉट, कोसेक आणि सेक याला तुम्हाला पाय मायनस घ्यायचे. पुढचं आयडेंटिटी बघा, साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स काय असतो 90 डिग्री, टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स 90 डिग्री, सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स पण किती असते, 90 डिग्री असते व्हॅल्यू. आता हे काही 2-3 फॉर्म्युले आहेत बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वायचा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. त्याच्यानंतर बघा, आता इथं काही कंडिशन पण दिल्यात, एक्स वाय कसा पाहिजे, इंडिव्हिज्युअल ग्रेटेस्ट पाहिजे, आणि दोघांचा प्रोडक्ट कसा आला पाहिजे, लेस दॅन 1 आला पाहिजे. ठीक आहे. दुसरी कंडिशन, प्रोडक्ट पण ग्रेटर दॅन 1 आहे आणि इंडिव्हिज्युअल पण ग्रेटर दॅन 0 आहे. या केसमध्ये टॅन इनवर्स ऑफ एक्स, सेमच फॉर्म्युला आहे बरं का, चेंज काय होतं फक्त बघा, चेंज होतो आपल्याकडे इथं पाय प्लस घ्यायचं, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे. तर हे दोन्ही पण सेम आहे बरं का, सगळं सेम आहे. चेंज कुठे, फक्त इथं पाय येतं कधी, जर एक्स वायचा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 1 असेल. बट एक्स वायचा प्रोडक्ट लेस दॅन 1 असेल तर काय करायचं आपल्याला, फक्त एवढाच टॅन इनवर्स वाला पहा फॉर्म्युला लिहायचा. आता टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, या केसमध्ये टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय, हे सगळ्यांना लक्षात राहतं. त्या कंडिशन लक्षात ठेवा, एक्स वाय कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे, तरच आपल्याला ही कंडिशन यूज करायची. जर मुलांनो पुढचं बघा, आता
टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, त्यालाच तुम्ही साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअरचं सबस्टिट्यूशन यूज करू शकता. टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू, याला कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये पण फॉर्म्युले बघायचे, त्यासाठी इथंच लक्षात ठेवा. टॅन इनवर्स ऑफ एक्स बा साइन मध्ये लिहित असताना 2x बाय डबल अँगल फॉर्म्युला होता ना साइनचा, तो कॉसचा पण डबल अँगल टॅन वाला, इथं पण टॅनचा पण डबल अँगल टॅन वाला लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, एवढंच आहे, जास्त काय अवघड नाहीये. तर इथं टू टॅन इनवर्स पाहिजे हे लक्षात घ्या. फक्त टॅन इनवर्स असून चालणार नाही, 2 टाइम्स पाहिजे. चला, काय ऍडिशनल फॉर्म्युला दिलेत आता. ऍडिशनल फॉर्म्युला तुम्ही बघून घ्या मुलांनो, कारण हे मी सांगून पण शेवटी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या व्हॅल्यू पाठ करून टाकायच्यात. एक व्हॅल्यूवरचा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. स्पेशली 11वीची जी ट्रिग्नॉमेट्री आहे 11th स्टँडर्डची, त्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील. तर ह्या व्हॅल्यू थोड्या रट्टा मारा काही करा, पण हे थोडं रिवाइज करा. तर याचे डेरिवेशन आहेत, एक एक दीड पेजेसचं डेरिवेशन आहे. तुम्ही असं सॉल्व्ह करून काढूच नाही शकत, लय टाइम जाईल त्याला, 5 मिनिटं 8 मिनिटं असं जाऊ शकतो त्याला. त्यासाठी हे डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवायचे. √3 - 1 डिवाइड बाय 2 √2. 15 डिग्रीचे किती आपले 3 लक्षात ठेवायचे, 4. 18 डिग्रीचे 4 2च आहेत. ठीक आहे, 36चे पुन्हा लक्षात ठेवायचं. साइन 50 आणि 75 90 बनतं ना, मग साइन 50चा माहित असला तर कॉस 75चा असतो, कॉस 15चा असेल तर साइन 75चा असेल, टॅन 15 असेल तर कॉट 75 असेल, कॉट असेल तर टॅन असेल, म्हणजे इकडचे पण होऊन जाणार हे तुम्ही. ठीक आहे, तसंच 18 असेल तर इकडे 72, 18 असेल तर 72चा, 36 असेल तर 54, दोघांची 90 बनते ना. हे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी थोडं लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला, क्लिअर आहे इथपर्यंत. हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा इथला. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ झेड इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ तिन्हीचा आधी ऍडिशन करायची मायनस तिघाचा प्रोडक्ट डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड एक्स. हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर सी ची व्हॅल्यू काय असते 1. देन द ट्रायंगल इज राईट अँगल. ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर ट्रायंगल कसा असतो, राईट अँगल. आणि ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो. अजून एक इक्विलॅटर साठी दिली, कॉट ए कॉट बी कॉट सी ची व्हॅल्यू √3 असेल, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल टू 3 √3 असेल तर इक्विलॅटर ट्रायंगल. बाद इक्विलॅटर ट्रायंगलच्या किती कंडिशन दिल्यात आपल्याला बघा. तुला दिले कॉस ए कॉस बी कॉस सी हा 3/2 असेल, इक्विलॅटर आहे. साइन साठी 3√3/2 पाहिजे, टॅन साठी 3√3 पाहिजे फक्त, आणि कॉट साठी √3 पाहिजे, तरच तो कसा असतो, इक्विलॅटर असतो. इकडे पण दिले बघा. कुठला रूल आहे, ए बाय कॉस ए बी बाय कॉस बी सी बाय कॉस सी, याचं रेशो जर सेम असेल सगळ्यांचा तर तो इक्विलॅटर. कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर सी इक्वल टू 1 असेल तर राईट अँगल. त्याच्यानंतर साइन ए साइन बी साइन सी मॅक्झिमम कधी असते, एबीसी ची व्हॅल्यू सेम असेल. कॉस ए प्लस कॉस बी कॉस सी हा मॅक्झिमम कधी असेल, एबीसी सी सेम असेल. हे दोन्हीसाठी सेमच आहे, टॅन साठी पण सेमच आहे. ठीक आहे, आता मिनिमम आहे बघा. हे टॅन आणि कॉट साठी कसं आहे, मिनिमम. एबीसी सेम असेल तर टॅन आणि कॉटची व्हॅल्यू कशी बनणार, मिनिमम बनणार. आणि एबीसी सेम असेल तर साइन आणि कॉस कसा बनणार तुमचा, मॅक्झिमम त्या ठिकाणी बनतो मुलांना. चला, क्लिअर इथपर्यंत लक्षात राहील का सगळ्यांना. हे पण कसं दिलंय, साइन साठी दिलाय 4n + 1 π/2. ठीक आहे, इथं आपल्याला कॉस साठी 2n π, पुन्हा साइन साठी -1 साठी 4n - 1 × π/2, मायनस असेल तर 2n + 1 π/2. तिकडचं तर लक्षात ठेवा, इक्विलॅटर वाला कॉस वाला कॉस ए प्लस कॉस बी कॉस सी 3/2, साइन असेल तर 3√3/2, टॅन असेल तर 3√3 पाहिजे, कॉट असेल तर √3 पाहिजे, आणि पुन्हा ए बाय साइन ए सॉरी कॉस ए बी बाय कॉस बी सी बाय कॉस सी असेल तर तो पण इक्विलॅटर असतो. राईट अँगल कधी असतं, त्यांच्या स्क्वेअरचे ऍडिशन 1 येत असेल तर. मॅक्झिमम कधी असतं, एबीसी सेम आहेत साइन आणि कॉस मध्ये. मिनिमम कधी असणार, एबीसी सेम आहेत टॅन आणि कॉट मध्ये.
चला पुढचं बघा आता. क्वेश्चन कडे जाऊत आता आपण. येतोय का रे आवाज? जॉईनिंगला काय प्रॉब्लेम यायला कोणाला? ठीक आहे, काहीतरी नेटवर्क इश्यू झालता त्यामुळे डिस्कनेक्ट झालं. मग लगेच पर्सनल मेसेज टाकायचा, काय प्रॉब्लेम. नेटवर्क इश्यूमुळे डिस्कनेक्ट झालता. असं काय झालं की पर्सनल मेसेज टाकायचा मला. 1 मिनिटात रिस्पॉन्स नाही आला तर मग मिस कॉल मारला. ठीक आहे, क्वेश्चन घेऊत आपण. पहिला क्वेश्चन रीड करा रे. व 93 क्वेश्चन आहे पहिला. स्क्रीन दिसत नाही ना? ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. दिसेल, शेअर स्क्रीन करतो मी, एक मिनिट. चल बघा आता. दिसते का आता स्क्रीन? चला आता दिसत असेल सगळं.
अच्छा, दिसतंय का रे मुलांना आता? स्क्रीन दिसते ना सर्वांना? चला, पहिला क्वेश्चन आहे. आता 24च्या आधी क्वेश्चन घ्यायचे आपल्याला, पुन्हा टाइम पुरला तर मग 23 घेऊ. कारण 24चे जवळपास 30 क्वेश्चन असतील. इको येतोय का सगळ्यांना? चल, द्या लक्ष. पहिला क्वेश्चन आहे मुलांनो. एफ ऑफ थीटा इक्वल टू साइन ऑफ टॅन इनवर्स साइन थीटा बाय रूट ऑफ कॉस ऑफ 2 थीटा, वेअर थीटाची व्हॅल्यू ही -45 टू +45 दिली. then we need to find the value of d upon derivative of tan theta into f of theta is. ठीक आहे. तर हा 24चा क्वेश्चन आहे मुलांनो. काय प्रोसेस करायची पहिलं समजून घ्या. बाहेर साइन आहे, मध्ये टॅन इनवर्स आहे, राईट. मग आता या ठिकाणी काय करायचं बघा. तर हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा बघा. टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स, सॉरी, साइन इनवर्स ऑफ काय आपल्याकडे, दॅट इज एक्स डिवाइड बाय रूट ऑफ 1 + x². याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस करायचे. आता हे चेंज कसे करायचे ते बघू आपण. टॅनला आपण साइन मध्ये कन्वर्ट केलंय. साइन इनवर्स ऑफ साइन थीटा डिवाइड बाय रूट ऑफ कॉस 2 थीटा प्लस sin² थीटा. आता थोडं याच्यामध्ये बघू आपण. हा वाला कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे? 1 - 2 sin² थीटा येतं, आणि प्लस किती हा sin² थीटा. म्हणजे हा 1 मायनस किती बनला? 1 मायनस बनला sin² थीटा, आणि 1 - sin² थीटा म्हणजे कोण असतं? cos² थीटा. आणि याचं जर आपण रूट काढलं तर काय बनणार? कॉस थीटा बनणार. ठीक आहे. म्हणजे याची अल्टिमेटली पूर्ण याची व्हॅल्यू किती? कॉस थीटा. साइन बाय कॉस किती येतं? टॅन येते व्हॅल्यू. साइन बाय कॉस इज टॅन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केलाय बघा. 1 + x². तर या ठिकाणी मुलांनो आपल्याला आता बघा पुढच्या स्टेपमध्ये काय केलं यांनी, कॉस ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला यूज केला. cos² थीटा मायनस sin² थीटा प्लस sin² थीटा. आता प्लस मायनस कॅन्सल झाला. ठीक आहे. जसं आपण आता ह्याला सॉल्व्ह केलं ना इकडे, याला सॉल्व्ह केल्याप्रमाणे इथं पण काय येतंय? cos² आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन इथं बनला साइन ऑफ साइन इनवर्स. इथं वर राहतो साइन थीटा आणि खाली कॉस काय बनणार आहे? टॅन थीटा येणार या ठिकाणी. तुमचं साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होऊन जातो. राहतो किती व्हॅल्यू? टॅन थीटा. हे ऑप्शन तुम्हाला याच प्रमाणे दिलेत का बघा. थीटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला या ठिकाणी? थीटाची व्हॅल्यू ही आपल्याला -45 टू +45च्या मध्ये दिलेली. आणि इथून आपल्याला ही एफ ऑफ थीटाची व्हॅल्यू, एफ ऑफ थीटा इक्वल टू किती भेटलाय? टॅन थीटा भेटतो. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? येस मुलांनो.
टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? अजून काय व्हायला काय? एकदा जॉईन करा बरं, रिजॉईन. द व्हॅल्यू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. चल बघा मुलांना, या ठिकाणी आता साइन ऑफ कॉट इनवर्स दिलेलं आहे. काय प्रोसेस करायची आपल्याला? 98. साइन ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मुलांना कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 याचं आपल्याला काय करायचंय? रिझल्ट लिहायचा आपल्याला. तो रिझल्ट किती होतो बा? साइन इनवर्स ऑफ 1 डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. पण या ठिकाणी आता सबस्टिट्यूशन यूज करायचं आपल्याला. बघा रे, किंवा दुसरी काही मेथड असेल तर बघू अजून, पण हे खूप डिस्क्रिप्टिव्ह दिसते. पहिलं आहे या ठिकाणी थिटा इक्वल टू समजा क्वाट इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 आला, राईट. मग इथून मला सांगा क्वाट थिटा इक्वल टू किती आला? एक्स प्लस 1 आली व्हॅल्यू. मग आता क्वाटला टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर टॅन थिटा इक्वल टू काय असतो? 1 बाय एक्स प्लस 1. बरोबर आहे. मग आता ही टॅन थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी भेटली मुलांना आपल्याला 1 बाय एक्स प्लस. मग आता मला सांगा साइन थिटा इक्वल टू काय असतं? 1 डिवाइड बाय रूट ऑफ
ठीक आहे. द्या लक्ष द्या. साइन थिटा इक्वल टू घेतला आपण 1 डिवाइड बाय रूट ऑफ दॅट इज 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. आता याला जर बघितलं ना तुम्ही 1 प्लस एक्स म्हणजे कोण आहे आपला क्वाड. क्वाड स्क्वेअर थिटा बघा नाही तर साइन थिटा इक्वल टू हे डायरेक्ट कसं बनवलंय मी 1 डिवाइड बाय काय असतो आपला कोसेक थिटा. साइन थिटा इक्वल टू काय केलं मी 1 डिवाइड बाय रूट ऑफ कोसेक स्क्वेअर थिटा घेतलं. कोसेकला कसं लिहू शकता तुम्ही क्वाट स्क्वेअर थिटा प्लस 1. यालाच कसं लिहू शकता क्वाट म्हणजे कोण आहे आपला 1 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बरोबर आहे प्लस 1 इथं घेतलं ना आपण क्वाट थिटा. मग बस आता पुढे याला जर सिम्प्लिफाय केलं तर व्हॅल्यू किती येते इथं 1 डिवाइड बाय रूट ऑफ 1 प्लस 2x प्लस किती आला इथं एक्सचा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे इन शॉर्ट मध्ये 1 डिवाइड बाय रूट ऑफ किती आला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 येते व्हॅल्यू. म्हणजे आपल्या सोल्युशन मध्ये जे हे डायरेक्ट दिसतं ना तुम्हाला पुट केलेलं तर हे अशा टाईप मध्ये सबस्टिट्यूशन त्यांनी क्रिएट केलंय मुलांना या टाईपचं. कॉट थिटाला घेतलं कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 कॉट इनवर्स डाव्या साईडला आला कॉट थिटा इक्वल एक्स प्लस 1 झाला. टॅन थिटा काढला त्याच्यावरून. साइन थिटा इक्वल टू काय असतो 1 बाय कोसेक थिटा कोसेकला रूट ऑफ कोसेक स्क्वेअर लिहिलं कोसेक स्क्वेअरला मी कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 लिहिलं. मग कॉट थिटा मध्ये किती असतो आपला 1 प्लस एक्स याचं एक्सपान्शन केलं म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटली मुलांना. दॅट इज साइन इनवर्स ऑफ. आता इथं हे काय भेटलं तुम्हाला साइन इक्वल टू मग इथून थिटा इक्वल टू काय बनणार साइन इनवर्स ऑफ बनणार 1 डिवाइड बाय वगैरे. ठीक आहे अशा टाईप मध्ये. तर हे आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं मुलांना. हे भेटलं आपल्याला कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 याची व्हॅल्यू. तसंच तुम्ही टॅन इनवर्स ऑफ एक्स ला पण काय करू शकता या ठिकाणी थिटा घेऊ शकता. मग टॅन थिटा इक्वल टू किती येणार एक्स येणार. मग त्याला पण सिम्प्लिफाय केलं तर कॉस्टच्या फॉर्म मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते. पुढे मग पुढचा रूल काय असतो साइन इनवर्स साइन कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होऊन जाईल राहिली ही व्हॅल्यू. मग स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केलं समोर आले स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं रूट निघून गेलं दोन्हीकडचा एक स्क्वेअर कॅन्सल झाला. मग इथं 2x प्लस 2 इक्वल टू 1 आलं. हा 1 उजवीकडे पाठवला 2x प्लस 2 मायनस 1 या 2 मधून हा 1 जर सबट्रॅक्ट झाला तर 2x प्लस 1 राहत आहे. एक्स ची व्हॅल्यू किती इथं -1/2. व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1/2 येते. तर समजलं हे सगळ्या गोष्टी जरी सोल्युशन दिलं असेल तर हे कसं आलं थोडंफार लक्षात आलं पाहिजे. तर 98 नंतर आता 99 क्वेश्चन नंबर 99 काय क्वेश्चन दिलाय आपल्याला इफ द अँगल ऑफ ट्रायंगल्स आर इन द रेशो 4:1:1 then the ratio of the longest side of the perimeter to the perimeter longest side चा रेशो पेरिमीटर बरोबर घ्यायचं मुलांना आपल्याला. वरच्याचा आन्सर 1/2 हे लक्षात ठेवा सॉरी -1/2 -1/2 दोन वेळेस विचारलेलं 22-24 ला. 99 मध्ये काय करायचं बघा तर इफ द अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द रेशो 4:1:1 याच्यामध्ये सांगा आता टोटल किती झाले त्यांची 6 झाले. ठीक आहे लार्जेस्ट साइड किती आपली 4 आहे. लॉंगेस्ट साइड डिवाइड बाय पेरिमीटर घ्यायचं आपल्याला म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 4 डिवाइड बाय 6 राईट म्हणजे 2 डिवाइड बाय किती आलं 3 ऑप्शन आहे का बघा 2/3. म्हणजे काही क्वेश्चन सोपे पण आहेत पण लॉजिकल आहेत. इफ द अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द रेशो 4:1:1 त्यांचे अँगल प्रमाणे साईड पण असतात मुलांना. अँगल लार्जेस्ट असेल तर समोरची साईड पण लार्जेस्ट असते. त्यांचा पण रेशो आपल्याला 4:1:1 दिलाय तर रेशो ऑफ द लार्जेस्ट साईड. ठीक आहे या ठिकाणी काय केलं आपण पेरिमीटर सगळ्या साईडची ऍडिशन केली किती आली ती 6 आली आणि लॉंगेस्ट साईड किती 4 आहे 4 डिवाइड बाय 6 किती आलं तुमचा 2/3 आन्सर येतो. 2/3 काय तुमचं सोल्युशन आहे.
चला पुढे जाऊ आता. किती नंबर चालू आता? 100 नंबर घ्यायचा मुलांना. ठीक आहे. बघ, पेन जोपर्यंत चालतो तोपर्यंत लेक्चर घ्यायचं आपल्याला. पेन जर बंद झाला मध्ये तरच मग लेक्चर एंड होईल. अदरवाईज जेवढे क्वेश्चन होते तेवढे घ्यायचे. 100 मध्ये ट्रायंगल एबीसी दिलाय विथ युजुअल नोटेशन्स. इफ बी इक्वल टू 3, सी इक्वल टू 8, मेजरमेंट ऑफ अँगल इक्वल टू 60 दिलाय. देन सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल इज. सर्कम रेडियस काढायचे. सर्कम सेंटर माहिती आहे का रे? सर्कम सेंटर हे असं टाईप मध्ये सांगितलं होतं मी, स्ट्रेट लाईन मध्ये. कशाच? परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो ना, हे असं साईड डिवाइड करून आपण करत नाही तर परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या इंटरसेक्टिंग पॉईंटला काय म्हणायचं असतं? सर्कम सेंटर. आणि ते सेंटर यूज करून जो आपण काढतो ना, याला म्हणायचं असतं सर्कम सर्कल. आणि ह्या पॉईंट पासून हे डिस्टन्स जे असतं याला म्हणायचं असतं सर्कम रेडियस. राईट. तर आपल्याला याच्यापैकी समजा हे ए, बी आणि सी दिलंय. राईट आहे. ए बी सी दिलेलं आहे. मग आता मुलांना मला सांगा, याच्या समोर साईड ए, बीच्या समोर साईड बी, सीच्या समोर साईड सी. अँगल ए किती दिलाय आपल्याला? 60 दिलाय. अँगल ए पण 60 दिलाय. आणि बी आणि सी साईड दिलेली बघ. ए साईड माहित नाही. मग आता ए साईड कशी काढणार ते पण बघू आपण या ठिकाणी. तर लक्ष द्यायचं काय प्रोसेस करायची आता. या ठिकाणी मुलांना जे दिलेल्या व्हॅल्यू ते घेऊ. बी इक्वल टू दिलाय 3, सी इक्वल टू दिलाय 8 आणि अँगल ए दिलाय 60. मग आपल्याला सर्कम रेडियसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सर्कम रेडियसचा फॉर्म्युला असतो ए डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ साइन ऑफ ए. ए डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ साइन ऑफ ए. ते हा आपला सर्कम रेडियस आहे. म्हणजे ए भेटलं की आपल्याला आन्सर भेटणार आहे. बट ए भेटलंय का रे तुम्हाला? नाही ना. मला सांगा ए कुणामध्ये? ए आहे तुमचं कोसाइन टूल मध्ये. ए चा स्क्वेअर इक्वल टू काय असतो बघा? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. सगळ्या व्हॅल्यू माहित आहेत ना मला. सांगा बी ची व्हॅल्यू किती आपली? बी ची व्हॅल्यू आहे 3 चा स्क्वेअर. दिसतंय सगळ्यांना? 3 स्क्वेअर. सी चा स्क्वेअर मध्ये 8 चा स्क्वेअर 2 टाइम्स ऑफ 3 इंटू 8 आणि कॉस 60. प्लस पुढे सॉल्व्ह केलं 9, 64, 48 इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2. बस याला सिम्प्लिफाय केलं तर आन्सर तुमचं येणार आहे 49 येतो. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 49 येते. ठीक आहे. मग ए ची व्हॅल्यू किती आली? +-7. एच व्हॅल्यू +-7, पण रेडियसच्या रिलेटेड डिस्टन्स हे पॉझिटिव्हच घ्यायचे आधी. एच व्हॅल्यू आली 7. इथं पुट करा आता आपल्या सर्कम रेडियसच्या फॉर्म्युलामध्ये. 7 डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ साइन ऑफ ए किती दिलाय? 60 दिलाय. साइन 60 ची व्हॅल्यू काय असते? √3/2 असते. या ठिकाणी 7 डिवाइड बाय 2 इंटू √3/2. 2 कॅन्सल झाला. 7/√3 इज द सोल्युशन. 7/√3 is the solution. 7 divided by √3 is the solution. ऑप्शन सी बघा. क्लिअर आहे इथपर्यंत? 7/√3 is the solution. चला पुढचं सांगा रे मुलांना. आता क्वेश्चन नंबर 100 झाला आपला. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? 101. ब 101 मध्ये काय प्रोसेस करायचं? द सोल्युशन सेट ऑफ द इक्वेशन. नंबर ऑफ सोल्युशन किती येतात ते काढायचे आपल्याला. ते कुठले आहेत ते पण काढायचे. बघा आता या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा प्लस काय मायनस काय दिलाय? कॉस थीटा दिलाय. आणि इक्वल टू किती दिलं आपल्याला? 1/4 दिलं. इकडे लेफ्ट साईडला घेऊ आपण. गिवन आहे आपल्याकडे
साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस ऑफ थीटा इक्वल टू 1/4. ठीक आहे. आणि हा काय दिलाय 0 2 पाय याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा मुलांना काय प्रोसेस करायची. इथं आता कॉस थीटा आहे फक्त. साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस थीटा इक्वल टू 1/4 आले व्हॅल्यू. आता काय करणार मी? राईट साईडला सगळं शिफ्ट करू आपण. मग कॉस स्क्वेअर थीटा पॉझिटिव्ह बनणार प्लस कॉस थीटा पॉझिटिव्ह. तिथला 1/4 तर पॉझिटिव्हच आहे, -1 येणार. मग या ठिकाणी -3/2 बनतं. कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा क्रॉस मल्टिप्लाय केलं -3/4 इक्वल टू 0 आली व्हॅल्यू. नंतर आता याला काय केलं आपण? -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac डिवाइड बाय 2a त्या फॉर्म्युल्यात पुट करायचं. आणि याच्यात पुट केलं की आपल्याला व्हेरिएबल कोण याच्यात? कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू काय येते? कॉस थीटा इक्वल टू भेटणार तुम्हाला -1 प्लस मायनस 2 येणार, √2 नाही, -1 प्लस मायनस 2 डिवाइड बाय 2 येते व्हॅल्यू या टाईपमध्ये. मग आता इथं आपल्याला सोल्युशन किती भेटते ते बघू आपण या ठिकाणी. जर मुलांनो या ठिकाणी कॉस थीटा इक्वल टू मिडल टर्म प्लस घेतली तर आन्सर येणार 1/2 आणि कॉस थीटा इक्वल टू मिडल टर्म जर मायनस घेतली -3/2. आता मला सांगा ते -3/2 पॉसिबल आहे का? कारण आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये बघितलेलं आहे रेंज काय असते त्याची -1 आणि +1च्या मध्ये. पण याचं डिव्हिजन किती आलंय? -1.5. रेंजच्या बाहेर चालला ना, मग तो घ्यायचा नाही. मग आपल्याकडे राहायला फक्त एवढाच. मग याचा आता विचार करायचा की आपल्याकडे याचे प्रिन्सिपल सोल्युशन काय काय भेटू शकतात. π/2 म्हणजे π/6 असतं ना. कॉस 60 ची व्हॅल्यूच आहे ना. सॉरी π/3 येणार. कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते? 1/2. आणि कॉस अजून पॉझिटिव्ह कुठे आहे? 4th क्वाड्रंटमध्ये 2π - π/3 घ्यायचा. हा किती आला तुमचा? 5π/6. अशा आपले 2 सोल्युशन त्या ठिकाणी भेटतात मुलं, π/3 आणि 5π/3. हा पण सोपा क्वेश्चन आहे, असं काही अवघड नाही. सुरुवातीचे 1-2 फक्त होते, कमजोर दीडवाले लगेच लिव्ह झाले. आन्सर किती आला आपल्या या ठिकाणी? π/3 आणि 5π/3 हे वाला. काय काय केलं समजलं ना? साइन स्क्वेअर थीटाचा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आयडेंटिटी वापरला, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं, रूट्स काढले. कॉस थीटाचे 2 रूट येतात, काय तो -1 आणि +-2 डिवाइड बाय 2. मग बस एकदा प्लस घेतला एकदा मायनस. प्लस घेतल्यावर आपल्याला 1/2 आन्सर येत आहे, मायनस घेतलं -3/2 जे की इम्पॉसिबल आहे. याच्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन काढलं आणि ते प्रिन्सिपल सोल्युशन किती आलं आपलं? हे वाला फर्स्ट आणि 4th क्वाड्रंटमध्ये. आणि कॉस कुठं पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि 4th क्वाड्रंटमध्ये. तर क्लिअर आहे इथपर्यंत? 102 चा बघा आता. 102 चला 2-3 मिनिट. 102 मध्ये काय दिलंय? कॉस इनवर्स 1/√2 कॉस ऑफ 9π/10 मायनस साइन ऑफ 9π/10. ठीक आहे. मग आता याला काय प्रोसेस करायची बघा. तर हे मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला क्रिएट करून घ्यावा लागेल. याच्यामध्ये 1/√2 न मल्टिप्लाय करायचं दोन्हीला आणि ह्याच्यापासून बनवायचे कॉस a + b बनवायचं. ह्याच्यापासून कसं बनणार बघा? 1/√2 हाताने लिहितोय, कॉस ऑफ 9π किती आला? 10 आणि तो -1/√2 साइन ऑफ किती बनणार? हा 9π/10. क्लिअर आहे? तर हे लिहिलं आपण. आता पुढे बघा काय प्रोसेस करायची. आता इथं विचार करायचा, कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 असते? cos 45 म्हणजे कॉस ऑफ किती बनला? π/4
बाकी इथली टर्म ॲज इट इज, इथली टर्म ॲज इट इज. मायनस इथं पण हे 1/√2 कुणाचं आहे, साइन π/4. आणि नंतर ही टर्म ॲज इट इज इथे. ठीक आहे. मग हा काय बनला, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. एक्सपान्शन काय असतं, कॉस ए कॉस बी कॉस मायनस साइन ए साइन बीचं कॉस ए प्लस बी असतं. ए म्हणजे π/4 आहे आणि बी म्हणजे किती, 9π/10. बस हे तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटली. कशापासून भेटली ही, याला सॉल्व्ह केल्यानंतर. राईट, ही पूर्ण टर्म सॉल्व्ह केल्यानंतर तेवढी व्हॅल्यू. कॉस ऑफ किती आली, π/4 प्लस 9π/4. मग त्या दोघाला जर ऍड केलं तर आपल्याला येत आहे 23π/20. 23π/20 या दोघाला ऍड केला आपण हे फॉर्म्युलामध्ये पुट करू. 23π बाय किती येत आहे, 20 येणार. राईट. मग आता मला सांगा, आपल्याला तर काय सांगितलंय, रेंज काय दिलेली त्यांनी, व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स. कॉसचे काय होतं आठवत आहे का, डोमेन रेंज. इनवर्स आहे नाही तर रेंज कशी होती त्याची, 0 आणि पायच्या मध्ये पाहिजे, 0 आणि पायच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि हे कसं आहे मग, 20/20 पायपेक्षा मोठी ना, 1 पॉईंट समथिंग येणार नाही. हे कसं भेटतंय, 1 पॉईंट समथिंग भेटतंय. मग आपल्याला ह्याला थोडं कन्वर्ट करावं लागेल. हे कसं कन्वर्ट करायचंय किंवा त्यांनी कसं कन्वर्ट केलं दाखवतो मी चालेल. लिहिताना थोडं पेन आता पिक्चर झालाय बघा रे. किती नंबरच होतं रे आपलं, हा इथं. राईट. बघा मुलांना या ठिकाणी याच्यापासून आपलं किती आलं, 23π/20 आलं. राईट. इथं पण कॉस यांनी आधी सिम्प्लिफाय केलं बघा, 9π/10 ला सिम्प्लिफाय केलं, पाय मायनस π/10. आपण करतो ना पायसाठी सेम ठेवतो त्याप्रमाणे चेंजेस करून घेतलेत. नंतर 1/√2 न मल्टिप्लाय केलं आणि कॉस ए मायनस बीचा त्यांनी फॉर्म्युला या ठिकाणी बनवला. कॉस ऑफ 3π/20 आलं त्यांनी. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झाला, पाय मायनस 3π/20. फायनल आन्सर किती येणार मग, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 20 मायनस 3π किती येणार, 17π/20 येणार. 17π/20 आन्सर असणार त्याचं. चालतं, बाकीचे बघून घ्या तुम्ही. वाटलं तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं PYQ वर अजून एखादं लेक्चर घेऊ आपण एका संडेला, पुढच्या संडेला वगैरे. ज्याच्यामध्ये कारण हे थोडे डिफिकल्ट PYQ आहेत ॲज कम्पेअर टू अदर चॅप्टर्स. त्याच्यामुळं त्याचं एखादं लेक्चर आपण एखाद्या संडेला घेऊ. अनम्यूट करून बोला रे, काय अजून डाऊट असेल तर. क्वेश्चन मुलांना थोडे डिफिकल्ट आहेत ट्रिग्नॉमेट्री वाले, एक तर त्याला टाइम द्या थोडा. ठीक आहे. ते सोल्युशन समजतंय का बघा, नाही समजत असेल काही क्वेश्चनचं ते क्वेश्चन मला पाठवून द्या, म्हणजे काय करता येईल आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये स्टार्टिंगला घेता येतील. सॉल्व करा सगळे. अनित्य, अनुष्का, आशिष, अथर्व, अवनी, जीवन, साहिल, साक्षी, शिवम, सोहम, यश, येऊल. अनित्य अभ्यास करतो का, तो आला पण अभ्यास चालू राहू दे बरं का, पाठीमागचं सारखं करू नको. आता घरी अभ्यास करतो क्लासला येत नाही असं म्हणजे नका करू. ते PYQ सॉल्व करा. बुक आहे का तुझ्याकडे ते MCQचं, CETचं टार्गेट पब्लिकेशन. हा ते सॉल्व करा. वाटलं तर अजून एखादं घ्यायचं असेल, दुसरं कुठलं घ्यायचं तुम्ही ह्याचं घेऊ शकता, स्कोअर बुस्टर वगैरे. पण सेमच क्वेश्चन आहे त्याच्यामुळे घ्यायची गरज नाही मग, सेम क्वेश्चन असल्यामुळे. आणि काही क्वेश्चन जे तुम्हाला याच्यात अवघड वाटतील ते तुम्हाला ChatGPT ला पण डिफिकल्ट सोल्युशन असणार आहे. तरी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला जमतच नसेल एखादा क्वेश्चन सगळीकडून तुम्हाला पाठवून द्या. आणि JEE चे क्वेश्चन नका बघत बसू आता, CETचे PYQचेच बघा, थोडं डोकं लावा तिथं. कारण ह्यांनी जे शॉर्टकट मध्ये आन्सर दिलेत मग हे तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. ठीक आहे. आता भले आता 1-2 क्वेश्चन नाही जमले तरी चालेल, एक 10 मधले 2-3 क्वेश्चन जरी आपल्याला नाही आले बाबा
ते डिफिकल्ट आहेत, पण बाकीचे आले पाहिजे. छोटे मोठे क्वेश्चनला लॉजिक लावता आलं पाहिजे. जसं आता स्टार्टिंगचे 1-2 क्वेश्चन आपले थोडे डिस्क्रिप्टिव्ह होते जास्तच, पण बाकीचे क्वेश्चन असं म्हणजे समजतं मुलांना, काय असं जास्त प्रॉब्लेमॅटिक येत नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं बा खूप कॉम्प्लेक्स आहे त्याला स्किप करा, त्याच्यात टाइमपास करू नका, म्हणजे त्याला सोपं करायचं ट्राय करू नका. आणि 3 क्वेश्चन आहेत, आपलं टार्गेट आहे 2 क्वेश्चन ह्याच्यातले झाले पाहिजेत. हे असं तुम्ही टार्गेट ठेवा एखादा क्वेश्चन, कारण तो सगळ्या शिफ्ट मधले क्वेश्चन आहेत, म्हणजे एका शिफ्ट मध्ये सगळे अवघड आलेले नाहीत. 1-2 सोपे, एक अवघड असे टाकलेले असतात ते बॅलन्स करण्यासाठी.